नक्कीच आज संदीप गिरे बरोबर जवळपास 10 लोकांचा त्यांचा गट आहे। 2 अपक्षसुद्धा आज त्यांच्याबरोबर आलेले आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्यामध्ये आमची चर्चा झाली। अगदी अंतिम टप्प्यात आहे, सकारात्मक आहे आणि आम्हाला विश्वास आहे की यातून चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही। संदीप गिरे म्हटले की आम्ही महापौर पदावर ठाम आहे, त्यासाठी काँग्रेसला ते मान्य आहे का? कारण ते म्हटले की आज संध्याकाळपर्यंत घोषणा होईल। नाही, असं आहे की महापौर पदाच्या संदर्भात ते जरी बोलले असले तरी त्यांची हे काँग्रेस बरोबर राहण्याची त्यांची इच्छा आहे। प्रायोरिटी त्यांची काँग्रेसला आहे आणि त्यामुळं अगदी स्वतः त्यांची भूमिका काँग्रेसच्या बाजूला असल्यामुळे मला अडचण वाटत नाही। नाही, कोणाशी चर्चा, शेवट काय, ज्याला गरज आहे तो चर्चा करतोच। आम्हालाही गरज आहे बहुमतासाठी आणि भाजपला सुद्धा गरज आहे। दोघांनाही गरज असल्यामुळे दोघेही चर्चेसाठी बोलवतात, चर्चा करतात। शेवट अंतिम निर्णय हा त्यांनाच घ्यायचा आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत उबाटाची भूमिका आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांची भूमिका ही आज तरी मला चर्चेतून सकारात्मक दिसली आणि आमच्या बाजूला दिसली। सुरुवातीला 2.5 वर्ष किंवा 1.25 वर्ष महापौर पद त्यांनी मागितलेलं आहे। तुमचं हायकमांड सोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा ते हा महापौर पद धानोरकर गटाकडे गेलो होतो, पण हा तिढा कसा सुटला? नाही, आता असं आहे, धानोरकर गटाकडे म्हणण्यापेक्षा काँग्रेसकडेच ते महापौर पद आहे। ठीक आहे, आता त्यांनी उमेदवार देत असताना त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे असं ते ठरलं होतं, पण तो आहे तर काँग्रेसचाच आहे। त्यामुळे त्यामध्ये अडचण काय आहे? आमचे 27 आम्ही एकत्र आहोत आणि 27 लोकांनी जो उमेदवार ठरवेल त्यांच्या नावाने तो व्हीप काढण्याचा निर्णय झालेला आहे। आता उर्वरित जोडायचं आहे तर 3 अपक्ष जे काही निवडून आले जनसुराज ते सुद्धा आमच्याबरोबर अलायन्समध्ये होते। असे 30 लोक आजही आमच्याबरोबर आहेत। MIM आणि बसपाची भूमिका एक आहे, ते कुठेही मला वाटतं की काही अडचण येईल असं मला वाटत नाही। तर बाकी 2-3 जागाची काही तडजोड जी आहे ती उभाटांच्या बरोबर चर्चा करून पूर्ण केली जाईल। त्यांचा आग्रह महापौर पदासाठी आहे। काही मध्यम मार्गावर चर्चा झाली, ती सुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह झाली आणि तुम्हाला कळेल उद्या। दिवस काही फार आता नाही, आजचा दिवस आहे, उद्याला 12 वाजतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता आहे हे दिसेल। आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत की काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे आणि काँग्रेसची सत्ता आली पाहिजे, हा आमचा सर्व प्रयत्न आहे। म्हणजे तुमची भूमिका भाऊ काँग्रेसचाच महापौर झाला पाहिजे अशी आहे? बघा, मोठा पक्ष आमचा असल्यामुळे आमच्या वाट्याला मोठं पद असावं हे स्वाभाविक आहे आणि आम्ही त्यांना त्या पद्धतीनं इतर पदांच्या संदर्भात त्यांना ऑफर दिली आहे। आता तो निर्णय काल त्यांनी घ्यायचा आहे, पण त्यांनी जाताना स्पष्ट सांगितलं आहे की आमची उद्या या सगळ्या परिस्थितीत काँग्रेस बरोबर पहिलं प्राधान्य हा काँग्रेसच्या सोबत राहील अशी भूमिका मानून गेली, म्हणून आम्ही सकारात्मक आहोत। तुम्ही मुंबईमध्ये या सगळ्या उद्धव ठाकरे असतील किंवा तुमच्या पक्षाचे वरिष्ठ चर्चा करून काम पण करू शकाल की उद्या तुमचा? नाही, आता बसल्याच सगळ्यांच्या पुढे ही सगळी परिस्थिती आम्ही आदित्य ठाकरेंच्या कानावर टाकलेली। त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि यापूर्वी बोलणं झालेलं आहे। ते त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्हाला ते कळवणार आहेत। जिल्हा परिषदेचे निकाल आले आज, महायुतीला
मोठा विजय महायुतीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, काय सांगा? नाही, आता महायुतीला विजय मिळाला म्हणजे सत्तेतला विजय आहे तो. सत्तेतला विजय आहे, सत्याचा विजय नाही आहे तो. सत्ताधाऱ्यांना मिळालेला विजय हा धन बल यांचा विजय आहे. तसं पाहिलं तर NCPची मतं जी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ते जर पाहिले त्यांना मिळालेले जागा, तर पुरोगामी विचाराची मतं मोठ्या प्रमाणात अजूनही पश्चिम महाराष्ट्रात आहे. आम्ही काँग्रेस म्हणून किंवा महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो नव्हतो, तर आम्ही काँग्रेस म्हणून तिथे लढलो होतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडीची सत्ता असताना सुद्धा राष्ट्रवादीचा वर्चस्व होताच. त्या 10-12 जिल्ह्यामध्ये आमची पोझिशन त्यावेळेस सुद्धा सेकंडच होती. आम्ही एकत्र होतो त्यावेळेस सुद्धा. आता भाजपाने त्यांच्याबरोबर युती न करता स्वतंत्र निवडणुका लढवल्या. या पुरोगामी मतांचं विभाजन होऊन काँग्रेसला नुकसान व्हावं, त्यामध्ये ते यशस्वी झाले असं मी मानतो. काँग्रेसचा असा काही निर्णय झाला का की आगामी पुढच्या सगळ्या निवडणुका सोबत लढायच्या म्हणून? तशा पद्धतीचा सूतोवाच प्रदेशाध्यक्षांनी केलेला आहे आणि त्यामुळं मी पण ते ऐकलेलं आहे. माझी प्रत्यक्ष चर्चा प्रदेशाध्यक्षाबरोबर झालेली नाही. आमची चर्चा झाली तर मग त्यातून नक्की काय आदेश आहेत ते मी सांगू शकेन. तरी महाविकास आघाडीमधून बाहेर पडत आहे अशा पद्धतीची चर्चा सुद्धा येत आहे, कारण की उद्धव सेना तिकडे मनसेसोबत गेली आहे आणि जर शरद पवार गट जर राष्ट्रवादीसोबत गेला तर कुठेतरी काँग्रेस एकटी पडेल, त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडी. असं आहे, म्हणून मी माझी प्रदेशाध्यक्षाबरोबर या संदर्भात चर्चा झालेली नाही. मी त्यांच्याशी चर्चा करेल आणि ते काय स्टेटमेंट त्यांचं मी ऐकलेलं आहे, ते किती खरं आहे, काय आहे, त्यांचा काय कुठला आदेश आहे ते मी विचारेल. मग आमची भूमिका त्यावेळेस आम्ही सांगू. तुम्ही मोठे नेते, तुम्हाला काय वाटते महाविकास आघाडीमधून बाहेर पडणं फायद्याचं आहे, आणि काँग्रेस सोबत अनेक ठिकाणी लढत? आता निवडणुका आहेतच कुठे, सर्व निवडणुका जवळपास संपल्या आहेत. आता येणाऱ्या निवडणुका विधानसभेच्याच आहेत. आता ग्रामपंचायतमध्ये कोणी युती करते, राहिल्या ग्रामपंचायती. त्यामुळे आज या चर्चेला इथे विराम दिला पाहिजे. 2, 2.5, 3 वर्षांनी लोकसभा येणार, 3.5, पावणे 4 वर्षांनी विधानसभा येईल. त्यावेळेस त्या चर्चेला पुढे नेता येईल. मोहन भागवत सावरकर को भारत रत्न मिलना चाहिए ऐसी मांग की. मोहन भागवत साहब के हाथ किसने बांध के रखा है? सेंट्रल गवर्नमेंट ने बांध के रखा है. मांगने की क्या जरूरत है, देने वाले हैं. देना है तो दे दो, रोका किसने? मांगने की और बार बार इस बात को उजागर करने की, लोगों के सामने रखने की आवश्यकता क्या है? आप महाराष्ट्र के दैवत छत्रपति शिवाजी महाराज का अवमान करने वालों को भी आप पुरस्कार देते हो. कोश्यारी को जिस तरह से शिवाजी महाराज का, छत्रपति शिवाजी महाराज का और महात्मा ज्योतिबा फुले का अवमान करने वाले कोश्यारी को पद्मश्री मिल सकता है, तो इससे ज़्यादा और क्या बता सकते हैं? तो ये वो निर्णय ले, उसमें हमारे को पूछने की आवश्यकता नहीं है और ना उसमें हमको दखल देने की आवश्यकता है. सत्ता पूरी उनके हाथ में, किसको कौन सा पुरस्कार देना वो तय करें. और मोहन भागवत साहब तो आज सर्वोच्च है, वो कहे तो चुटकी में काम हो सकता है. और उन्होंने ये भी कहा था कि भाजपा के अच्छे दिन संघ के वजह से है. अब संघ के वजह से अच्छे दिन है तो ये भारत रत्न देने के लिए मांग करने की आवश्यकता क्या है? क्या मोदी साहब इनके सुनते नहीं? तो मांग करने की आवश्यकता है. हम हमारे विरोधियों ने बात की तो मांग की बात होगी. अब देने वाले ही मांगने लगे तो इसका अर्थ क्या है, ये जनता समझती है. ओम बिरला के ऊपर कांग्रेस ने अविश्वास प्रस्ताव लाया है सदन में, कैसे देखते हैं इस पूरी घटना? नहीं, ओम बिरला की भूमिका जो दिखी है
अपोजिशन लीडर को बात ही नहीं करने देने का, ये तो डेमोक्रेसी में गला घोटने का काम है। ये डेमोक्रेसी में गला घोटने का काम है। विरोधियों को बोलना ही नहीं देना। तो सदन में इस तरह से कभी सदन चलते हुए हमने नहीं देखा। ओम बिरला जी उस पर विराजमान है। जो चेयरपर्सन होता है वो दोनों तरफ देखता है। आज वो बिरला जी केवल एक साइड देखते हुए बात करते हुए दिखती है, और जो कानूनन रोक नहीं सकते वो भी अपना कानून बनाकर रोकने का काम, और उनका आवाज बंद करने का काम, माइक बंद करने का काम। अब चर्चा में सरकार की तकलीफ हो, सरकार तकलीफ में आए, अड़चन में आए, तो क्या ये मुद्दे उठाना नहीं चाहिए? नेशनल सिक्योरिटी का विषय होता है, चाइना के बारे में विषय होता है, और बहुत सारे ऐसे विषय होते हैं कि देश के पंतप्रधान जी को इस बारे में जवाब देना पड़ेगा। इस तरह की मांग अगर हमारे विरोधी पक्ष नेता लीडर ऑफ अपोजिशन कहते हैं तो उनको बोलने से रोका जाता है। तो इसका मतलब यही है कि आप उस चेयर पर बैठकर सत्ताधारी के इशारे पर सदन चलाना चाहते क्या? इस तरह की बातें सामने आती है, और इसलिए उनके ऊपर नो कॉन्फिडेंस का लाया गया है। तो इसका जवाब वहां पे सरकार को देना पड़ेगा। मोहन बापन ने कल कहा कि 3 बच्चे होना चाहिए, उसका सपोर्ट किया होगा। नहीं, बच्चे किसके कितने होना चाहिए वो लोग अपना निर्णय तय करें, अपने घर को देखते हुए, अपने उत्पादन क्षमता को देखते हुए। मतलब उत्पादन बोले तो घर के लिए जो उत्पादन लगता है, नहीं तो गलत अर्थ उसका मत निकालो। तो वो क्षमता देखकर उसका घर चलाने के लिए, एक बच्चे को पालने के लिए अगर धन पर्याप्त नहीं है तो 3 बच्चों को पालने के लिए उसको क्या कसरत करनी पड़ेगी। उसके हिस्सेदार अगर मोहन भागवत साहब 2 बच्चों के लिए कोई व्यवस्था अलग से करते हैं तो पूरे के पूरे हिंदुस्तान में सब 3 बच्चे क्या 4 बच्चे भी होने के लिए करने के लिए तैयार रहेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।